नमस्कार मित्रांनो, आज आपण बीकॉम फोर्थ सेमिस्टरमध्ये मौद्रिक मौद्रिक अर्थशास्त्र मॉनिटरी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये व्यापारी बँकांची प्राथमिक कार्य मागच्या लेक्चरला आपण बघितली. आज आपण दुय्यम स्वरूपाची कार्य, सहाय्यक कार्य म्हणतो आपण त्याला. व्यापारी बँकांची दुय्यम स्वरूपाची कार्य किंवा सहाय्यक कार्य कोणती, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आज ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ह्या बँकेच्या प्राथमिक कार्याचा अभ्यास आपण केला आहे. पूर्वी ग्राहकांच्या अपेक्षा फारच कमी होत्या, परंतु आधुनिक स्पर्धात्मक काळात ग्राहकांच्या अपेक्षा सुद्धा बऱ्याचपैकी वाढलेल्या आहेत. स्वतःचे अस्तित्व टिकवणे, उत्पन्नात नफ्यात सातत्याने वाढ करण्यासाठी बँकांना आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याकडे लक्ष द्यावे लागते. बँकिंगच्या नवीन तंत्रज्ञानामुळे एटीएम, कोर बँकिंग, टेली बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई बँकिंग इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान लोकांपर्यंत येऊन पोहोचले आहे. जनतेला या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा असा वाटतो. यासाठी मात्र बँकेचे सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे आधुनिक काळात म्हणजे वर्तमान काळात ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, गुंतवणूक करणे या प्राथमिक कार्याबरोबरच बँका आपल्या ग्राहकांना, समाजाला अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देत असतात. बँका आपली प्राथमिक कार्य सुव्यवस्थितपणे व सुदृढपणे पार पाडावीत यासाठी प्राथमिक कार्यांना सहाय्यक अशी जी विविध कार्य पार पाडते त्या सर्व कार्यांना दुय्यम स्वरूपाची सेकंडरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँकिंग किंवा सहाय्यक सेवा, अँसिलरी सर्व्हिसेस असे म्हटले जाते. सहाय्यक सेवा असे म्हटले जाते. ही सहाय्यक कार्य प्राथमिक कार्यांना पूरक अशी आहेत. ह्या कार्याचे स्वरूप गैर बँकिंग कार्याचे असून प्राथमिक कार्य इतकीच महत्वाची समजली जातात आणि ती सामान्यपणे 3 भागात विभागली जाते. एक एजन्सीची कार्य करणे, एजन्सी सर्व्हिसेस. नंबर 2 सर्वसाधारण उपयोगाच्या सेवा, जनरल युटिलिटी सर्व्हिसेस. विदेशी विनिमयाचे संबंधीचे कार्य करणे, अंडरटेकिंग फॉरेन एक्सचेंज बिझनेस. तर एजन्सीची कार्य करणे, एजन्सी सर्व्हिसेस. तर एजन्सीची कार्य म्हणजे व्यापारी बँकेतर्फे तिच्या खातेदारांना प्रत्येक ग्राहकाला देण्यात येणाऱ्या अभिकर्तीय सेवा होत. ज्यांनी अधिकोषात ठेव खाते उघडले आहेत अशा ठेवीदारांची म्हणजेच ग्राहकांची बँक ही अभिकर्ता एजंट असते. खातेदारांच्या सूचनेनुसार बँक निरनिराळ्या प्रकारची कार्य करीत असते. ग्राहकांच्या सूचनेनुसार बँका करीत असलेल्या ह्या कार्यांनाच एक एजन्सीची कार्य असे म्हटले जाते. ग्राहकांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्यासाठी निरनिराळ्या प्रकारची कार्य करणे हे बँकेचे वर्तमान काळातील कर्तव्य समजले जाते. अशा प्रकारची आधुनिक काळातील हे कर्तव्य समजले जाते. अशा प्रकारची कामे स्वीकारल्यामुळे समाजात बँकेची उपयुक्तता फार वाढलेली आहे. एजन्सीच्या कार्यात पुढील कार्याचा समावेश होतो. रकमांचे स्थानांतरण करणे. ग्राहकांचे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचे कार्य बँकेमार्फत केले जाते. बँकेच्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असतात. त्यामुळे एका शाखेद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ग्राहकांचा पैसा पाठवण्याचे कार्य बँक करीत असते. आधुनिक काळात अशा शाखेतून दुसऱ्या शाखेतच नाही तर एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सुद्धा रकमांचे स्थानांतरण केले जाते. मग त्या बँका कुठेही असोत, अशा प्रकारचे रकमाचे स्थानांतरण करण्यासाठी चेक, ड्राफ्ट, मेल ट्रान्सफर, टेलिग्राफिक ट्रान्सफर अशा पारंपरिक पद्धतीचा अवलंबन तर केला जातोच, परंतु आज रकमांच्या स्थानांतरणाकरता टेली बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई बँकिंग इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा उपयोग केला जातो. टेली बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई बँकिंगमुळे घर बसल्या व्यक्ती आपल्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात कोणत्याही शहरात पैसा स्थानांतरित करू शकतो. रकमांच्या स्थानांतरणासाठी बँक अल्पसे वर्तन आकारित असते. प्रवासी धनादेश. प्रवासात रोख रक्कम नेणे धोक्याचे असते. या धोक्यावरील उपाय म्हणून व्यापारी बँकांनी प्रवासी चेकची पद्धत सुद्धा सुरू केली आहे. यामध्ये प्रवासी विशिष्ट रक्कम बँकेत जमा करतात आणि बँकेकडून विविध रकमेचे धनादेश घेतात. तसेच धनादेश लहान मोठ्या रकमाचे मिळू शकतात. असे प्रवासी धनादेश ज्या बँकेकडून खरेदी केली जाते त्या बँकेच्या कोणत्याही शाखेत सादर केल्यास त्याचे पैसे ताबडतोब मिळू शकतात. आज अशा प्रकारची प्रवासी धनादेश मोठी हॉटेल्स, विमानतळ, पेट्रोल पंप
यांना त्यांच्या सेवेबद्दल दिल्यास ते सुद्धा ते धनादेश स्वीकारतात. धनादेश देताना धनादेशावर धनादेश विकत घेणाऱ्यांनी एका विशिष्ट ठिकाणी सही केली की झाले. ज्याला तो धनादेश दिला जाईल ती व्यक्ती बँकेत जाऊन त्याचे पैसे घेऊ शकतो. गेल्या 2 दशकापूर्वी प्रवासी धनादेश फारच लोकप्रिय झाले आहे. परंतु आज एटीएम, ई बँकिंग ह्या सेवा बँकेने संपूर्ण देशभर उपलब्ध करून दिल्या असल्यामुळे कोणत्याही खातेदाराला एटीएम किंवा ई बँकिंगच्या सहाय्याने देशाच्या कानाकोपऱ्यात पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढी रक्कम काढता येत असल्यामुळे आज प्रवासी धनादेशाची लोकप्रियता कमी झाली आहे. जवळपास ही सेवा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. परंतु ज्या ठिकाणी एटीएमच्या सोयी उपलब्ध नाहीत अशा प्रादेशिक भागात अजूनही प्रवासी धनादेशाचा उपयोग केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा गेल्या 2 दशकापासून बँकिंगच्या कार्यात व कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. बँकिंगची पारंपरिक कार्यपद्धती काही अंशी मागे पडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धती रूढ होत आहे. बँक व्यवहाराच्या दैनंदिन लेखापुस्तकांची जागा आता संगणकीय लेखापुस्तकांनी घेतली आहे. ग्राहकाला आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी आता बँकेच्या कार्यालयात येण्याची गरज राहिलेली नाही. एटीएम द्वारे ग्राहकाला वर्षाचे 365 दिवस म्हणजे 24 तास केव्हाही आपल्या खात्यातून पैसा काढता येतात. ई बँकिंगची सुविधा तर आधुनिक काळात ग्राहकांना बँकेकडून दिल्या गेलेले वरदान आहे. घर बसल्या रकमांचे स्थानांतरण, टेलिफोन, मोबाईल, इलेक्ट्रिक बिलांचे शोधन करणे, विम्याचे हप्ते भरणे, रेल्वेची किंवा विमानाची तिकिटे काढणे, त्यांचे शोधन करणे, बँकेकडून चेकबुक किंवा ड्राफ्ट मागविणे, आयकरांची किंवा इतर सरकारी देयकाची रक्कम भरून अशा प्रकारचे विविध कार्य ई बँकिंग मुळे घर बसल्या होऊ शकतात. ग्राहकांना आज व्यापारी बँकेद्वारे एटीएम, कोर बँकिंग, टेली बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई बँकिंग अशा विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवल्या जातात. आज बँकेतील संगणकीकरणामुळे पासबुकची जागा ई स्टेटमेंटने घेतली आहे. त्यामुळे आता ग्राहकाला आपल्या खात्याच्या व्यवहाराकरिता पासबुक सांभाळण्याची गरज भासत नाही. अत्याधुनिक संगणकीय व नेटवर्क आधारित बँकिंगच्या सर्व प्रकारच्या सोयी ग्राहकाला उच्च दर्जाच्या मिळाव्यात यासाठी बँकिंग क्षेत्र नेहमी प्रयत्नशील असते. ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या बँकिंगच्या संगणकीय सेवा सोयीमध्ये आधुनिकता आणून ह्या लोकप्रिय करण्याकडे व्यापारी बँकांचा कल वाढला आहे. विश्वस्त म्हणून कार्य करणे. व्यापारी बँकेच्या 1969 साली झालेल्या राष्ट्रीयकरणानंतर व्यापारी बँकांनी आपल्या ग्राहकांचा विश्वस्त म्हणून कार्य करणे सुरू केलेले आहे. काही व्यापारी बँका त्यांच्या रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या अधिकारामुळे आपल्या ग्राहकांच्या मालमत्तेची व्यवस्था पाहण्याचेच कार्य करतात. ही कार्य एक संस्था या स्वरूपात करीत असल्यामुळे बँकांना हे कार्य सातत्याने दीर्घकाळापर्यंत करता येते. यासाठी बँक आपल्या ग्राहकाकडून मोबदला घेत असते. अभिकर्ता म्हणून कार्य करणे. व्यापारी बँका अभिकर्ता म्हणून कार्य करतात. ज्या कंपनीला किंवा महामंडळाला आपल्या भाग भांडवलाची विक्री करायची आहे अशा कंपनीने किंवा महामंडळाने विक्रीला काढलेले संपूर्ण भाग भांडवल विकून देण्याची हमी व्यापारी बँका स्वीकारत असते. विशिष्ट तारखेला विक्रीला काढलेले संपूर्ण भाग भांडवल विकले गेले नाही, त्याला जनतेकडून पूर्ण स्वरूपात मागणी आली नाही, तर मागणी न आलेली म्हणजेच विकल्या न गेलेले भाग भांडवल व्यापारी बँक स्वतःच्या नावावर खरेदी करीत असते व भविष्यात त्या भाग भांडवलाला स्कंद विपणीत मागणी आल्यास आपल्या जवळच्या भागाची स्कंद विक्री करून पैसे मोकळे करून घेते. आपल्या ग्राहकांसाठी बँक अभिकर्ता म्हणून जे कार्य करते त्यासाठी मोबदला आकारला जातो. भाग आणि कर्ज रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करणे सहाय्यक कार्य आहे. भाग आणि कर्ज रोख्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करणे. व्यापारी बँका आपल्या ग्राहकांच्या वतीने कंपनीचे भाग, सरकारी तसेच खाजगी ऋणपत्रे इत्यादीवर खरेदी विक्रीचे व्यवहार करीत असतात. या व्यवहाराबद्दल ग्राहकाकडून कमिशनच्या रूपात मोबदला स्वीकारला जातो. ग्राहकांसाठी पाहिजे ते भाग आणि ऋणपत्रे स्कंद विपणीतून खरेदी करून ग्राहकाला अल्प मोबदल्यामध्ये उपलब्ध करून देण्याची कार्य बँक करत असते. त्याचप्रमाणे एखाद्या ग्राहकाला आपल्या जवळील भाग किंवा ऋणपत्रे विकायची असल्यास अल्प कमिशनवर बँक ती स्कंद विपणीत विकून देत असते. आधुनिक काळात अनेक व्यापारी बँकांनी डीमॅट अकाउंट या नावाने सामान्य माणसाला
भागांच्या गुंतवणुकीची नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. भागांची तसेच ऋणपत्राची खरेदी विक्री करणाऱ्या ग्राहकांना बँक विविध प्रकारची मदत करत असते. सर्वसाधारण उपयोगाच्या सेवा, जनरल युटिलिटी सर्व्हिसेस, सर्वसाधारण उपयोगाच्या सेवा. व्यापारी बँक वरील प्राथमिक एजन्सीच्या कार्याव्यतिरिक्त आपल्या ग्राहकांना सर्वसाधारण उपयोगाच्या सेवा सुद्धा पुरवित असतात. ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंचा सांभाळ करणे, ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंचा सांभाळ करणे हे सुद्धा सहाय्यक कार्य आहे. बँक ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेची हमी स्वीकारतात. सोने, चांदी, महत्वाची कागदपत्रे, इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँक ग्राहकाला सेफ डिपॉझिट व्हॉल्ट ची सोय उपलब्ध करून देत असते. कारण ग्राहक आपल्या मौल्यवान वस्तू बँकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टच्या आपल्या खणात सुरक्षित साठवून ठेवीत असतात. त्यासाठी बँकेकडून सेल्फ डिपॉझिट व्हॉल्टच्या आकारानुसार भाडे आकारते. बँकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टच्या खणात ग्राहक आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवतात व आपले दैनंदिन जीवन निर्धास्तपणे जगतात. तांत्रिक सल्ला देणे, तांत्रिक सल्ला देणे. व्यापारी बँका आपल्या व्यापारी खातेदारांना त्यांच्याजवळ असणारा पैसा कोणकोणत्या उद्योगात किती प्रमाणात गुंतवावा यासंबंधीचे मार्गदर्शन व योग्य सल्ला देण्याचे कार्य करतात. पत्ते निर्गमित करणे, पत्ते निर्गमित करणे. विदेशी व्यापारात किंवा अनोळखी भागात व्यापाऱ्यांची एकमेकाशी ओळख नसल्यामुळे व्यापार व्यवसाय करीत असताना त्यांना विविध प्रकारच्या अडचणी येतात. ग्राहक व्यापाऱ्यांना पत्त्याची गरज असूनही पत्ते मिळू शकत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी बँकेकडून व्यापाऱ्यांना एक प्रत्ययपत्र देण्यात येते. या प्रत्ययपत्राच्या आधारे व्यापाऱ्याला अनोळखी भागात पत्ते मिळवणे सहज शक्य होते. असे प्रत्ययपत्र म्हणजे एक प्रकारचे हमी पत्र असते. कारण या पत्रामध्ये निर्दिष्ट केलेली रक्कम शोधन करण्याची जबाबदारी बँकेने स्वीकारलेली असते. अशी प्रत्ययपत्रे, हमीपत्रे विदेशी व्यापारात फार महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. अशा प्रकारच्या हमीपत्रामुळे आयात निर्यातीला चालना मिळत असते. पतमुद्रा निर्माण करणे, पतमुद्रा निर्माण करणे. व्यापारी बँका पतमुद्रा निर्मिती करण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य करत असतात. ठेवीदार आपल्या ठेवी व्यापारी बँकेत ठेवीत असतात. ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या आधारावर बँक पतमुद्रांची निर्मिती करते. ठेवीच्या आधारावर चेक, ड्राफ्ट इत्यादी पतमुद्राच्या सहाय्याने व्यवहारातील शोधन केले जाते. चेक, ड्राफ्ट अशा पतमुद्रेमुळे विविध क्षेत्रासाठी असलेली मुद्रेची मागणी पूर्ण करण्यास सहाय्य होते. देशाच्या उद्योग व्यापारावर पतमुद्रेचा फार मोठा प्रभाव असतो. पतमुद्रेवरच देशाच्या उद्योग आणि व्यापाराची प्रगती अवलंबून असते. आजच्या आधुनिक काळात व्यापार व्यवसायातील देण्या घेण्यासाठी प्रत्यक्ष पैशाऐवजी पतमुद्राचा सर्रास वापर करण्यात येतो. किंबहुना आजचा व्यापार व्यवसाय हा पतमुद्रेवरतीच आधारित आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्राहकांची माहिती देणे. विदेशातील व्यापाऱ्यांना देशातील व्यापाऱ्यांची माहिती नसल्यामुळे ते त्यांच्याशी व्यवहार करण्यास एकदम तयार होत नाही. अशा वेळेस विदेशी व्यापाऱ्यांनी बँकेकडे संभाव्य ग्राहकाविषयी माहिती विचारल्यास ती माहिती देण्याचे कार्य बँक करीत असते. ज्या व्यापाऱ्याबद्दल माहिती व्यापाऱ्यांना कळवली जाते ते बँकेचे नियमित ग्राहक असतात. विदेशी व्यापाऱ्याप्रमाणेच देशी व्यापाऱ्यांना सुद्धा ग्राहकाविषयी माहिती कळवण्याचे कार्य बँक करीत असते. माहितीचे प्रसारण करणे. कित्येक बँका व्यापार व उत्पादनासंबंधी विविध प्रकारची माहिती व आकडेवारी गोळा करून ठेवतात. ग्राहकांनी विचारणा केल्यास त्यांना ती विनामूल्य पुरवतात. अनेक व्यापारी बँका भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रासंबंधीचे संशोधन आणि अर्थव्यवस्थेतील समस्यांचे विश्लेषण यावरील निष्कर्ष अशा अनेक महत्वपूर्ण बाबींची माहिती आपल्या नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांमधून आणि स्मरणिकांमधून प्रसारित करीत असतात. त्यामुळे ग्राहकांना व समाजाला देशातील व विदेशातील आर्थिक घटकांसंबंधी अधिकृत माहिती सहज मिळू शकते. विदेशी विनिमय संबंधीचे कार्य करणे. व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणापासून व्यापारी बँका विदेशी विनिमयासंबंधीचे कार्य सुद्धा पूर्ण करत असतात. वास्तविक आता विदेशी विनिमयासंबंधीची विभिन्न कार्य करणे हे विदेशी विनिमय बँकांचे कार्य आहे. परंतु भारतात काही व्यापारी बँकावर नमूद केलेली आपली कामे करीत असतानाच विदेशी विनिमय संबंधीचे कार्य देखील करत असतात.
व्यापाऱ्यांना देशी व्यापाराकरता एका बँकेत तर विदेशी व्यापाराकरता दुसऱ्या बँकेत अशी दोन वेगवेगळ्या बँकेत खाती उघडून व्यवहार केल्यापेक्षा एकाच बँकेमध्ये खाते उघडून त्याच एका बँकेत देशी आणि विदेशी व्यापारासंबंधीचे आर्थिक व्यवहार करणे सोयीस्कर होते. अशा परिस्थितीत व्यापारी बँका विदेशातील बँकांशी संबंध प्रस्थापित करून विदेशी विपत्राची खरेदी विक्री, मुद्रेचे स्थानांतरण इत्यादी कामे करून विदेशी व्यापाऱ्यांच्या अर्थप्रबंधात मदत करीत असते. अशा प्रकारचे सहाय्यक कार्य, व्यापारी बँकांचे सहाय्यक कार्य आपल्याला दिसून येते. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांची भूमिका, विकसनशील भारतात सारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत व्यापारी बँकांची भूमिका खालील मुद्द्यावरून आपल्याला समजून येते. कोणत्याही देशातील बँकापैकी बहुतांश बँका ह्या व्यापारी बँका असतात. या बँकांचा जास्तीत जास्त संबंध व्यापाराशी येत असतो, म्हणून त्यांना व्यापारी बँक असे म्हटले जाते. व्यापारी बँक असे म्हटले जाते असे नाही, तर व्यापारी कार्य करतात म्हणून त्यांना व्यापारी बँक म्हणतात. बहुतेक अर्थव्यवस्थेत विविध प्रकारचे कार्य, बहुतांश कार्याचा उद्देश प्रामुख्याने या देशातील व्यापार उद्योजकांना ऋण देऊन मदत करणे हाच असतो. भारतासारख्या विकसनशील देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासामध्ये व्यापारी बँका महत्वाची भूमिका बजावत असते. ही भूमिका खालील मुद्द्यावरून आपल्याला समजते. एक, बचतीची गतिशीलता. बचतीची गतिशीलता करणे. देशातील जनतेला बचतीची सवय लावून त्यांना प्रोत्साहन देऊन बचतीच्या माध्यमातून गोळा झालेली राशी देशाचा आर्थिक व औद्योगिक विकासासाठी वळती करून बचतीला गतिशील करण्याचे महत्वाचे कार्य व्यापारी बँका करीत असतात. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये बँकांची बचत क्षमता कमी असते. समाजातील विविध स्तरामधील लोकांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे, बचतीसाठी विविध योजना आखणे आणि लोकांना त्यासाठी प्रोत्साहित करून ग्रामीण तसेच शहरी भागातील बचतीचे प्रमाण वाढवणे, यासाठी व्यापारी बँका सदैव प्रयत्न करीत असते. बचतीतून जमा झालेल्या राशीच्या देशाच्या विकास कार्यासाठी उपयोग केला जातो. नंबर 2, भांडवल निर्मिती करणे. भांडवल निर्मिती करणे, कॅपिटल क्रिएशन. व्यापारी बँक देशातील विविध स्तरावरील लोकांकडून अल्प मुदती, मध्यम मुदती तसेच दीर्घ मुदती ठेवी ठेवतात. या ठेवीतील जमा राशी बँक आपल्या औद्योगिक, व्यापारी व शेतकरी ग्राहकांना त्याच्या अल्प मुदती, मध्यम मुदती तसेच दीर्घ मुदती भांडवलाचा प्रश्न सोडवण्यासाठी कर्ज देत असतात. उत्पादक शेतकरी घेतलेल्या कर्जाचा उपयोग उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी करीत असतात. उत्पादनात वाढ झाल्यामुळे नव्याने भांडवल निर्मिती होत असते. हे उत्पन्न सुद्धा भांडवल म्हणून उपयोगात आणले जाते. नंबर 3, लघु उद्योगांचा विकास करणे. डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. देशाच्या आर्थिक विकासाबरोबर मोठ्या उद्योगधंद्याबरोबरच लहान उद्योगधंद्यांना सुद्धा महत्वाचे स्थान असते. मोठे उद्योग हे सर्वस्वी लहान उद्योगावरच अवलंबून असतात. मोठ्या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा लहान उद्योगाकडून पुरवला जातो. त्यामुळे लघु उद्योगांचा विकास झाला तरच मोठ्या उद्योगांचा विकास होईल, हे तत्व लक्षात घेऊन व्यापारी बँकांनी अशा उद्योगधंद्यांच्या विकासाकरता अल्पकालीन, मध्यकालीन पतपुरवठ्याचे धोरण स्वीकारले आहे. लघु उद्योग हे भाग भांडवलावर सुरू करता येतात. त्यामुळे अशा उद्योगांना मोठ्या उद्योगांच्या तुलनेत काही प्रमाणावर कर्जाचा पुरवठा करून त्याचा विकास करता येतो. हे उद्योग श्रमप्रधान असून रोजगार निर्मितीसाठी मदत करीत असतात. लघु उद्योगाच्या विकासामुळे मोठ्या उद्योगाच्या विकासात चालना मिळते असे दिसून येते. नंबर 4, कृषी क्षेत्रात पतपुरवठा करणे. क्रेडिट टू ऍग्रिकल्चर सेक्टर. कृषी क्षेत्रास पतपुरवठा करणे. देशातील व्यापारी बँका, कमर्शियल बँका या सुरुवातीच्या काळातच फक्त उद्योग आणि व्यापार व्यवसाय या क्षेत्रांनाच प्रामुख्याने कर्ज पुरवठा करीत असतात. असं कारण या बँकांची स्थापनाच ही मुळी याच उद्देशासाठी करण्यात आलेली होती. त्यामुळे या बँका शेती, लघुउद्योग, निर्यात यासारख्या अन्य क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असत. मात्र गेल्या 3 ते 4 दशकापासून देशातील व्यापारी बँकांनी आपल्या कर्जविषयक धोरणामध्ये आमूलाग्र बदल केले आणि उद्योग आणि व्यापार क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रात सुद्धा अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदती स्वरूपाचा पतपुरवठा सुरू केलेला आहे. प्रादेशिक विकासात संतुलन करणे. व्यापारी बँकांना देशातील सर्व प्रदेशाचा समतोल विकास कसा होईल हे पाहावे लागते. मागासलेल्या प्रदेशासाठी स्वस्त दराने कर्ज पुरवठा करून त्याचा विकास साधावा लागतो. विकसनशील देशातील
व्यापारी बँकांनी प्रादेशिक विकास संतुलन हे धोरण स्वीकारल्यामुळे व अंमलात आणल्यामुळे मागास भागांच्या विकासास चालना मिळून प्रादेशिक विकासातील असंतुलन दूर करण्याचा या बँकेकडून प्रयत्न केला जात असतो. बँकिंग सुविधामध्ये वाढ करणे. नंबर 6, बँकिंग सुविधेमध्ये वाढ करणे. डेव्हलपमेंट इन बँकिंग फॅसिलिटीज. विकसनशील भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लोकांना बँकिंगच्या सवयी लावण्यासाठी व्यापारी बँकांना बँकिंग सुविधा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील करावे लागते, जेणेकरून लोकांना बँक व्यवसायाकडून उच्च प्रतीच्या सेवा उपलब्ध होऊ शकतील. आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात बँका त्याला अपवाद राहिलेला नाही. गेल्या 3 दशकापासून अनेक बँकांनी आपल्या खात्यातून पैसे काढण्याकरिता एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या काळात बँकेचा ग्राहकांना बँकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेली ही सुविधा म्हणजे ग्राहकांना बँकेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सेवांची नांदी आहे. त्यानंतर अल्पावधीतच म्हणजे जवळपास 2 दशकापासून अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना संबंधितांना इंटरनेट बँकिंग, टेली बँकिंग, मोबाईल बँकिंग, ग्राहकांची टेलिफोन व विद्युत बिले भरणे, इंटरनेटवरून चेक जमा करणे, इंटरनेटच्या माध्यमाने पैसे स्थानांतरित करणे, रेल्वे तिकीट देणे, आयुर्विमा प्रवासीचे हप्ते भरणे, अशा अनेक सेवा व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सेवा व सोयी ग्राहकांना वर्षाचे 365 दिवस 24 तास सुद्धा मिळत असतात. यासोबत अनेक सुविधा बँकेकडून देण्यात येतात, परंतु ग्राहकांच्या सेवेत नुसती वाढ करून भागत नाही, तर सेवेत तत्परता सुद्धा आवश्यक असते. आज बँकिंग व्यवसाय या दृष्टीने सुद्धा पावले उचलत आहे आणि ग्राहकांना उच्च दर्जाच्या विनाविलंब सेवा देण्यात कार्यमग्न आहे. जलद आर्थिक विकास करणे व्यापारी बँकेची भूमिका किंवा महत्व. जलद आर्थिक विकास. देशाचा जलद आर्थिक विकास करण्यासाठी औद्योगिकरणास चालना देणे आवश्यक असते. औद्योगिकरणास चालना देण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला त्याच्या गरजेच्या वेळेत भांडवल पुरवठा होणे आवश्यक असते. त्यांच्या भांडवलाचा प्रश्न पुरेशा प्रमाणात सहज सोडवला गेला पाहिजे. देशातील उद्योगधंद्यांना पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध होत असेल तरच लहान मोठ्या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या इतरही व्यापार व्यवसायांचा विकास होत असतो. हे सर्व घटक प्रत्यक्षपणे एकमेकावर अवलंबून असते. या सर्व घटकांचा देशाच्या आर्थिक विकासावर अनुकूल तसेच प्रतिकूल परिणाम होत असतो. या सर्व घटकाचा देशाच्या आर्थिक विकासावर अनुकूल व प्रतिकूल परिणाम दिसत असल्यामुळे या सर्व घटकाचा देशाच्या विकास होणे आवश्यक आहे. आधुनिक काळात व्यापारी बँका देशातील सर्व क्षेत्राला कर्ज पुरवठा करून त्याच्या भांडवलाचा प्रश्न तर सोडवितातच, पण त्याचबरोबर औद्योगिक व कृषी क्षेत्राला यांत्रिक व तांत्रिक सल्ला देऊन सुद्धा त्याचा विकास साधण्याचा प्रयत्न करत असतात. बँकांच्या तसेच वित्तीय संस्थांच्या सर्वतोपरी सहकार्याने देशाच्या आर्थिक व अर्थव्यवस्थीय विकासाला चालना व गती मिळवून देण्याचा आर्थिक विकास साधला जातो. देशाचा आर्थिक विकास साधला जातो. आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन करणे. देशातील आजारी उद्योगासमोरील असणारी महत्वाची समस्या म्हणजे भांडवली समस्या. भांडवलाअभावी लहान तसेच मध्यम आकाराचे उद्योग MSME उद्योग बंद पडतात. ह्या लहान तसेच मध्यम आकाराच्या उद्योगावरच मोठमोठ्या उद्योगाचे भवितव्य अवलंबून असते. लहान उद्योग बंद पडल्यास किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाल्यास त्याचा विपरीत परिणाम मोठ्या उद्योगावर पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे देशातील आजारी उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांना वित्ताची गरज असते. असे भांडवल सहज उपलब्ध झाले तर उद्योगाचे पुनरुज्जीवन होऊन आर्थिक विकासामध्ये गती प्राप्त होत असते. आजारी उद्योगांना अर्थसहाय्य करणे, त्यांना यांत्रिक व तांत्रिक सल्ला देणे, त्यांच्या कार्यकारी भांडवलाचा प्रश्न सोडवणे, त्यांना कच्चा मालाचा नियमित पुरवठा करण्याबाबत प्रयत्न करून तांत्रिक विकासासाठी वित्ताची, अर्थाची किंवा पैशाची गरज व्यापारी तसेच विशेष प्रकारच्या बँकांकडून भागवल्या जाते. अर्थात असे आजारी उद्योग कार्यक्षम होऊन त्याच्या कार्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात हातभार लागतो. विदेशी भांडवलाची उपलब्धता करणे. देशाच्या अर्थव्यवस्थेत वित्तीय व्यवस्थेचे जाळे मजबूत असणे ही बाब देशाच्या आर्थिक विकासाच्या जलद विकासाकरिता अत्यंत महत्वाची समजली जाते. त्यामुळे देशातील सर्व क्षेत्राचा सर्वांगीण विकास होतो. देशाची आयात निर्यात
जेवढी जास्त तेवढी देशाची आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. अर्थात त्यासाठी आयात निर्यात संस्थांना देशी व विदेशी चलनाची पुरेशा प्रमाणात उपलब्धी होणे आवश्यक असते. आधुनिक काळात काही ठराविक व्यापारी बँका तसेच औद्योगिक बँका, विनिमय बँका अशा आयात निर्यात व्यापारास, विदेशी व्यापारास देशी व विदेशी चलनात वित्त पुरवठा करतात व विदेशी व्यापारातील भांडवलाचा प्रश्न सोडवित असतात. नवीन विकासात्मक प्रकल्पास सहाय्य नवीन विकासात्मक प्रकल्पास सहाय्य करणे. नवीन विकासात्मक प्रकल्प सुरू करताना त्या प्रकल्पास अशा प्रोजेक्ट समोर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. भांडवल, प्रकल्प अहवाल तयार करणे, प्रकल्पाला प्रोजेक्टला प्राधिकरणाकडून मान्यता मिळवणे, कच्च्या मालाच्या खरेदीचा प्रश्न, विपणनाचा प्रश्न, असे एक ना अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात. ह्या सर्व समस्या सोडवून नवीन प्रोजेक्टची उभारणी करण्याकरता बँकिंग क्षेत्र अशा प्रकल्पांना, अशा प्रोजेक्टला सर्वतोपरी मदत करून प्रकल्प उभारणीस सहाय्य करीत असते. त्यांच्या सहाय्याने व मध्यस्थीने व नवनवीन विकास प्रकल्प उभारले जातात. अशा विवेचनावरून व्यापारी बँकांच्या सेवा अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी किती महत्वाच्या आहे हे आपल्याला लक्षात येते. थँक्यू.